सकाळी सकाळी हे प्रवचन चालू केलं होतं आज मी बघायला. आणि याच्याच बरोबर आहे ना, घरामध्ये खूप सारा पसारा होता, कारण इंद्रनील इथे खेळत होता. आणि कपड्याचं हे स्टँड आहे, म्हणजे बाहेर खूप पाऊस पडतो आणि कपडे वाळलेले नाही आहेत. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम बॅक टू माय यूट्यूब ब्लॉगिंग चॅनल. आणि आज दिवसाची सुरुवात झाली. चहा पाणी नाश्ता, घर साफसफाई आणि आता फक्त डस्टिंग आणि थोडेफार कामं राहिली आहे. पण त्याच्या आधी ना मला एक गोष्ट आठवली की आज मला ना देव घासून काढायचे होते, कारण मला पिरियड्स होते आणि आज माझा पिरियड संपलेले आहे. सो मला देव घासून काढायचे आणि किचन साफ करायचे, स्वयंपाक बनवायचे. ही 3 कामं आहेत माझ्यापुढे, ती मला करायची. बाकी सगळी कामं झालेली आहे. आणि सकाळी सकाळी ना वामनराव पै, प्रल्हाद वामनराव पै यांचं जे काही प्रवचन चालू होतं ते बघण्यातच मी एवढी बिझी होते. आणि ते अर्धा तास चालू होतं. सो ते मी आता बघून झाले, माझं संपले. तर मग आता चला मग पटापटा कामाला लावूया.
तर आता वाजलेले आहे 7 आणि आता स्वयंपाकाचा परत टाईम झालेला आहे. विच आय गेस आज काय जास्त स्वयंपाक नाही आहे, कारण दुपारचा भरपूर स्वयंपाक बाकी आहे. फक्त भाकरी करायच्या आहेत आणि सुक्की भाजी करायची आणि मला कळत नाही आज काय भाजी करावं. माझी मान आज खूप जास्त दुखती आहे आणि आता टाईमपास म्हणून मी तारक मेहता बघतीये. दोन्ही मुलं माझी खाली गेली खेळायला. आज इंद्रनीलला पण दुपारी नेला होता डे केअरमध्ये आणि आज तो इतका छान तिथं खेळला आहे विदाऊट मी. म्हणजे मी घरी नाही निघून आली पण तिथंच बसले होते. बट तो खूप जास्त छान त्या दोन्ही मावश्या आहेत त्याच्या तिथं सांभाळणार, त्यांच्यामध्ये खूप जास्त रमून जातो आहे आणि विच इज व्हेरी नाईस थिंग, कारण तो असा सहजासहजी कोणाबरोबर रमत नाही. सो येस, दॅट्स द अपडेट. आता मी स्वयंपाक करते आणि स्किन केअरच्या टायमिंगला पण भेटूयात. बाय. हॅलो. तर आहे ना, तुम्ही बघू शकता की माझी स्किन किती चांगली आणि क्लिअर दिसते. हे डार्क सोडा हे कांजण्यांचे, मी की दरवेळेस सांगतच असते की ते कांजण्यांचे आहे. ओके, सो ॲज यू कॅन सी फेस एकदम असं क्लीन आणि प्लम्पी वाटतं आहे. याचं मी एक कारण सांगते तुम्हाला. स्किन केअर तुम्ही जे काही करा, तुम्ही काही करताना सर तुमचं आहे ना आतून स्किन चांगले होण्यासाठी ना खूप सारं पाणी प्यायचं आहे किंवा मोस्टली फोकस पाण्यावरच ठेवा. पाणी प्या, गाजर खावा, जे काही लिफी व्हेजिटेबल्स आहे जसं की पालक वगैरे याच्यावरती जास्त भर द्या. जंक खाऊ नका, याच्यामुळे पण तुमची स्किन खूप जास्त चांगली रिॲक्शन देते. सायशा बंद करते, बंद कर फोन, बंद कर. मुलं आणि फोन. तर मी हे सांगत होते की स्किन केअर तर तुम्ही कराच, पण आहे ना त्याच्याबरोबर तुमची स्किन आतून तुमचं स्किन किती चांगली होऊ शकते याच्यावर जास्त भर द्या. त्याच्याबरोबरीने ना मी ऑइल मसाज करते स्किनवर, हो चेहऱ्यावर. ॲज युजल ॲज आय कॅन से एव्हरी 1-2 अल्टरनेट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे. स्टील मी याच्यावरती ऑइल मसाज करते, कारण त्यांनी आपल्या स्किनमध्ये लुब्रिकंट वाढतात आणि ना स्किन जराशी प्लम्पी होते. अजून एक डिस्टर्बन्स आहे. याची स्किन बघा, काय न करता माझ्या बेबीची स्किन किती छान आहे, किती छान. हॅलो कर, हॅलो, हाय हाय. फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस. वाव. गो. तर तेलाने मसाज करा आणि ऑइल कोणतं यूज करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. बदाम तेल. दुसरं म्हणजे इथं कुमकुमादी तेल म्हणून एक येतं, छोटीशी बॉटल असते, ती थोडीशी महाग असते पण त्यानं स्किन एकदम भारी होती, त्या डाग डब्बे जातात. हे जे म्हणजे कांजण्यांचे डाग आहेत ना हे सोडा तुम्ही. पण इन जनरल पण तुमच्या स्किन खूप अशी टॅन झालेली असेल, काही असेल ना, तर बदाम तेल आणि कुमकुमादी तेल म्हणून एक येतं, त्याने ना तुमची स्किनमधले डाग डब्बे वांग सगळं जाऊ शकतं. फक्त की त्याला थोडासा टाईम द्यावा लागतो. हप्त्यातून 2 वेळा तुम्ही मसाज केले ना की तुमची स्किन खूप भारी होऊन जाते. आणि आज मी तो मसाज केला म्हणून माझी स्किन आत्ता खूप जास्त भारी दिसते आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते आहे माझ्या स्किन केअरच्या ह्या छोट्याशा टिप्सनी. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलवर ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. अजून एक गोष्ट, मी लाईव्ह येते या चॅनलवरती, मी 2 वेळा लाईव्ह आलेली आहे. सो ते लाईव्ह व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा, सो जेणेकरून की माझे सबस्क्रायबर पण वाढतील आणि वॉच टाईम पण वाढेल आणि माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला मला मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. बाय.